बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही देगलूर। या भागामध्ये एका हमालाच्या बायकोला मी नजर दिलो। विचार करा, यादव दादा सतत 24 तास लोकसेवेमध्ये राहतो, गोरगरिबांचे काम करतो, त्यांचे फोन केले की 2 मिनिटात येतो। म्हणजे हे निवडणूक सोपी निवडणूक नाही, हे फार महत्वाची निवडणूक आहे। पुढील 5 वर्षाचं भविष्य ठरणारी निवडणूक आहे। एक 2800 मतदान आहे, 2800 मतदार राजा आहे असं म्हणतो। 2800 मतदार राजा आहे, 2800 गुणिले 3 मत। आता कोणतं 3 काय संपलं मग तुमचं? निवडणूक संपलं मग तुम्हाला भेटायची गरज नाही, तुम्हाला काही करायची गरज नाही। इतका अपमान तुमच्या या शहरामध्ये त्या उमेदवार करत आहे, तर तुम्ही मतदार रूपातून त्यांना चोख उत्तर द्या की आम्ही योग्य उमेदवार निवडू शकतो। आम्ही बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकाराचा योग्य वापर करून इथे जे पैशात जरावर निवडणूक करतायत त्यांची मस्ती घेण्याची ताकद या प्रभाग क्रमांक 7 मधील लोकांमध्ये आहे। हे आपल्याला आपण दाखवून द्यायला पाहिजे की सोशल मीडिया, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आपल्याकडून पोहोचलं आहे। त्यामध्ये महिला वर्गासाठी त्यांच्या छोटे मोठ्या महिला मंडळाचे जो त्यांचा छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांना वाव देण्यात येण्याचं त्याच्यामध्ये दाखवलं। त्यानंतर विविध असे विकास काम त्याच्यामध्ये दाखवलेले आहेत। ते पुढील रामदास पाटील साहेब आपल्याला सांगतील। ही निवडणूक राष्ट्रीय काँग्रेस पक्ष विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहे, विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहे। परंतु प्रभाग क्रमांक 7 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मी विजय झालो म्हणून त्यांनी या प्रभाग सोडून बाहेर फिरत आहेत, बरोबर आहे ना? त्यांनी डिक्लेअर करून घेतले की मी प्रभाग क्रमांक 7 मधून विजय झालो, मला काय प्रभागात फिरायचं नाही। आता त्यांनी 15 वर्ष काय काय काम केले, काय काय नाही तुम्हाला माहितच नाही। त्यांनी प्रभागात दुसऱ्या प्रभागात फिरलाय, दुसऱ्या नगरसेवक निवडून त्यांनी फिरलाय त्यांनी की बाबा मी प्रभागात खूप काम केलो आणि तुमची जिम्मेदारी मी घेतो, दुसऱ्या प्रभागाची जिम्मेदारी घेत आहेत। आता त्याचं काम काय आहे तुम्हाला माहित आहे। त्यांना मित्र, मी निवडून आलो म्हणजे मतदारांचा त्यांना गरज नाही। आता लोकशाहीमध्ये मतदारांना फार महत्व आहे। मतदार राजा असतो आणि सेवक त्यांच्याकडे आपला हक्क मागण्यासाठी आम्ही उमेदवार तुमच्यापाशी येतो। परंतु गेल्या 15 वर्षामध्ये तुम्ही त्यांना निवडून देता, त्यांनी काय काय विकास काम केलं, काय काय केलं नाही, कोणाकोणाच्या सुखदुःखात आले, कोणाच्या दुःखात आले नाही, हे सर्व विचार करून तुम्ही मतदान करा अशी मला तुम्हाला कळकळीची विनंती आहे। या प्रभाग क्रमांक 7 मध्ये शहरात पूर्ण चर्चा आहे, ते करत आहेत काय असते म्हणले प्रभाग क्रमांक 7 ची निवडणूक शेवटच्या 2 दिवसामध्ये निवडणूक संपूर्ण झाली। आम्हाला काय प्रचार करायची गरज नाही। या प्रभागामध्ये 2 दिवस गेलो, आम्ही निवडून येऊ। आता कसं निवडून येऊ, काय येऊ तुम्हाला माहित नाही ना, माहिती एवढं ते विश्वासाने सांगतात। मित्र, आपण फार मोठा आपल्याकडे डॉक्टर बाबासाहेबांनी अधिकार दिलेला आहे मतदानाचा। मतदार रूपातून आपण आपल्या भागातील काम करणारा सेवक निवडायचा आहे की आपला मालक निवडायचा आहे, हे आपण ठरवावं। महिला वर्ग तर भरपूर उपस्थित आहेत, जो आपल्या सुखदुःखात येतो, जो आपल्या कार्याअडचणीत येतो त्याला निवडायचा आहे की जो निवडून आला तिकडे येतच नाही। आता कोणी मरू दे, कोणाचं लग्न राहू दे, कोणाचं सुख राहू दे, कोणाचं दुःख राहू दे, ती आता वेळ आपल्यापाशी आलेली आहे। ही वेळ आपल्यापाशी फार महत्वाची वेळ आलेली आहे। जर यावेळेस तुम्ही चूक केला तर पुढील 5 वर्ष आम्ही अजून मुकणार। त्यामुळे मतदान करताना विचार करा। आम्ही या भागामध्ये एका हमालाच्या बायकोला मी नजर दिलो। विचार करा, यादव दादा सतत 24 तास लोकसेवेमध्ये राहतो, गोरगरिबांचे काम करतो, त्यांचे फोन केले की 2 मिनिटात येतो। म्हणजे हे निवडणूक सोपी निवडणूक नाही, हे फार महत्वाची निवडणूक आहे। पुढील 5 वर्षाचं भविष्य ठरणारी निवडणूक आहे। मी असं म्हणत नाही 100% आता ते तुमच्यापाशी येतील, भेटतील, लक्ष्मी सारखे प्रकट होतील, पण तुम्ही ते लक्ष्मी काय त्यांचे कोणते सोयाबीन विकून आणले नाही, कोणतं कापूस विकून आणलं नाही, कोणाचं त्याचं घर विकून आणलं नाही, ते आपलेच पैसे त्यांच्या पैसे आहेत, ते आपल्याला देतात। म्हणून ते लक्ष्मीचा अपमान करू नका। ते लक्ष्मी आलं तर तुम्ही लक्ष्मी घ्या, पण मतदान पंजालाच करा असं तुम्हाला कळकळीची विनंती करतो। आता इतका आत्मविश्वासाने बोलतात इथे आमचे विरोधी पक्षाचे उमेदवार अण्णा, इतकं आत्मविश्वासाने बोलतात। तुमच्या मतदार इथे 3000 मतदान, एक 2800 मतदान आहे, 2800 मतदार राजा आहे असं म्हणतो। 2800 मतदार राजा आहे, 2800 गुणिले 3 मत। आता कोणतं 3 काय संपलं मग तुमचं? निवडणूक संपलं मग तुम्हाला भेटायची गरज नाही, तुम्हाला काही करायची गरज नाही।
इतका अपमान तुमच्या या शहरामध्ये त्या उमेदवार करत आहे, तर तुम्ही मतदार रूपातून त्यांना चोख उत्तर द्या की आम्ही योग्य उमेदवार निवडू शकतो. आम्ही बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकाराचा योग्य वापर करून इथे जे पैशात जरावर निवड करतायत त्यांची मस्ती जिरवण्याची ताकद या प्रभाग क्रमांक 7 मधील लोकांमध्ये आहे. हे आपल्याला आपण दाखवून द्यायला पाहिजे की असं जर झालं की पैशाच्या जोरावर जर निवडणूक होत असतील तर आमच्यासाठी गोरगरीब निवडणूक लढवा की नाही हे विचार करायची गोष्ट आहे. सतत 5 वर्ष या प्रभागामध्ये राबवायचं की 5 वर्ष कोणाचं तर घर बुडून शेवटी एका महिन्यामध्ये निवड लढून नगरसेवक घ्यायचं, हे विचार करायची गोष्ट आहे. माय माऊली तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे, काम नगरसेवक कोणाला करायचं आहे? जे आपल्याला कुठेही सुखदुःख येतो त्याला करायचं आहे.